नमस्कार मैत्रिणी, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आता उन्हाळा चालू झाला आहे, तर आता आपण उन्हाळा वाळवण सिरीज पाहणार आहोत। मस्त असे उन्हाळी पदार्थ रोज आपण पाहणार आहोत। तर चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आणि उन्हाळी वाळवणमधला आपला पहिला पदार्थ आहे बटाट्याचे पापड। हे उपवासाला तुम्ही खाऊ शकता, छान लागतात। चला तर आता आपण पुढची प्रोसेस आता इथे मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते आपण किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पूर्ण स्मॅश होतील। हाताने कसे थोडेसे पीसेस राहतात, त्याच्यामुळे आपण हे किसणीवरती किसून घेणार आहोत, जेणेकरून पूर्ण स्मॅश होतील। हे अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे एक एक करून पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत। जिरं घालून झालं की आता आपण याच्यामध्ये इथे मी मिरचीचाच नुसता ठेचा घेतला, नुसती मिरची वाटून घेतलेली आहे मिक्सरला, तेच घातलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये जर उपवासाला नसेल खात तर तुम्ही लसूण आलं याच्यामध्ये घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता आपण हे पूर्ण हाताच्या साहाय्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व ह्याला आपलं जे ठेचा आहे तो पूर्ण सर्व ह्याला लागला पाहिजे। मिरचीचा जो ठेचा आहे तो सर्व ह्याला लागला पाहिजे। अशा पद्धतीने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत आपण। हे पहा, अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि आपण दोन्ही हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे, जेणेकरून जे आपले बटाटा आहे तो हाताला चिकटणार नाही। हे अशा पद्धतीने आणि याचे छान छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतली आहे, कपड्याची वगैरे येते नवीन कपड्यांची, किंवा तुम्ही प्लास्टिक सुद्धा घेऊ शकता। हे अशा पद्धतीने गोळा ठेवून त्याच्यावरती दुसरा परत प्लास्टिक ठेवायचं आहे आणि हे आपली प्लेट असते त्याच्या साहाय्याने असे प्रेस करायचे। हलक्या हाताने प्रेस केलं तरी छान होतं। हे पहा, अशा पद्धतीने आपले पापड असे तयार होतात। आणि हे उन्हामध्ये आपण असं साडीवरती घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, मस्त असे गोल पापड होतात आणि पटकन इझी होतात। हे अशा पद्धतीने सर्व पापड आपले तयार करून घ्यायचे आहेत आणि मस्त वाळू द्यायचे आहेत। छान असं त्यांना ऊन लागू द्यायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही, आता मस्त आपले पापड असे सुकून झालेले आहेत। मस्त हा उन्हाळी पदार्थ झालेला आहे। आता आपले बटाट्याचे पापड आहेत ते आपण तळून बघणार आहोत। याच्यामध्ये नुसता बटाटा असल्यामुळे हे जास्त फुलत नाहीत। याच्यात जर साबुदाणा असेल तर हे छान फुलले जातात, पण आपण हे नुसते बटाट्याचे केलेले आहेत त्यामुळे जास्त हे फुलत नाहीत। हे अशा पद्धतीने आपण याला दोन्ही साईडने छान तळून घेणार आहोत आणि यातलं तेल पूर्ण निचरू देणार आहोत। हे अशा पद्धतीने आपले मस्त असे उन्हाळी वाळवण बटाट्याचे पापड तयार आहेत। खूप छान लागतात, मस्त अशी वेफरसारखी यांची टेस्ट असते आणि उपवासाला हे तुम्ही जरूर बनवून खा। अशा पद्धतीने आपल्या उन्हाळी वाळवणाचा भाग पहिला कंप्लीट झालेला आहे। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू। लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये।